सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी केलेल्या कृत्याने नागरिकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. कोणताही लवाजमा न घेता अधीक्षक दोशी यांनी आज सांगलीतील महावीर उद्यानमध्ये नागरिकांसोबत मॉर्निंग वॉक करत थेट त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत संवाद साधलाय. तब्बल 10 वर्षांहून अधिक काळानंतर स्वतः पोलीस अधीक्षक आपल्याशी दिलखुलास संवाद साधत आहेत हे पाहून, आपल्या अडीअडचणी जाणून घेत असल्याचं चित्र पाहून नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. यावेळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांनी तक्रारींचा पाढा वाचलाय. फाळकूट दादांकडून होणारा त्रास, नशेखोरीचं वाढलेलं प्रमाण, चोरी, खुनी हल्ले याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी केली. अधीक्षक दोशी यांनी त्यांच्या सर्व तक्रारी ऐकून घेत यावर अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिलंय. आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक दोशी हे कोणालाही सोबत न घेता आपल्या गाडीतून थेट महावीर उद्यान परिसरात दाखल झाले. यावेळी शेतकरी नेते महेश खराडे आणि सामाजिक कार्यकर्ते मनोज भिसे यांनी उद्यान आणि नागरिकांबाबत त्यांना माहिती दिली. यावेळी मॉर्निंग ग्रुपचे सदस्य तसेच मॉर्निंग वॉकसाठी आलेले वृद्ध, ज्येष्ठ नागरिक, तरुण यांच्याशी पोलिसिंगबाबत खुली चर्चा केली आहे. नागरिकांनी फाळकूट दादांचा होणारा त्रास, डार्क स्पॉटवर वाढलेली वर्दळ, किरकोळ कारणातून तरुण वाद घालत असतात, चैन स्नॅचिंग, दुचाकी चोरी यांसह अन्य तक्रारींचा पाढाच वाचलाय. त्याचबरोबर मोबाईल चोरी अथवा दुचाकी चोरीबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याचंही काही महिलांनी सांगितलं. शहरातील वाढत्या वाहतूक व्यवस्थेवर उपाययोजना करण्याच्या सूचना काही नागरिकांनी व्यक्त केल्या. यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सर्व नागरिकांचं म्हणणं ऐकून घेत त्यांच्या शंकांचं निरसन केले. तसेच सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत सर्वसामान्य नागरिकांसाठी माझ्या कार्यालयाची दारे खुली असल्याची ही ग्वाही त्यांनी दिली आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या या दिलखुलास चर्चेमुळे सांगलीकर नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे. आज सकाळी महावीर उद्यान बापटमाळा या प्रसिद्ध सांगलीच्या उद्यानाला भेट दिली. येथील नागरिकांशी संवाद साधला. ज्येष्ठ नागरिक असतील, व्यापारी, सर्वच विविध क्षेत्रातील इथे येणारे नागरिक यांच्याशी संवाद साधला. ज्या काही पोलिसांच्या दृष्टीने त्यांच्या अडचणी असतील, सजेशन्स असतील, त्याचा एक चांगला उहापोह झाला. त्यानिमित्ताने नक्की काही ग्राउंड लेवलला काय प्रॉब्लेम्स आहेत याचाही चांगला एक चर्चा झाली आणि आनंद वाटला. एक तर तसंही फार आल्हाददायक आणि चांगलं वातावरण आहे. आता थोडा पाऊस पडून गेल्यामुळे चिखल असला तरी थोडं वातावरण आता टेम्परेचर कमी झाल्यामुळे अजून एक आल्हाददायी आहे. तर हा एक चांगला उपक्रम होता आणि आनंद वाटला. त्याच्यामध्ये ज्या काही समस्या माझ्या दृष्टिकोनातून ज्या दिसल्यात मला, त्याच्यावर नक्की आम्ही प्रयत्न करू त्या सोडवायच्या. धन्यवाद. जय